Hello friends, welcome back. Today we are going to learn very important chapter, and that is classes and objects. या चॅप्टरचं इम्पॉर्टन्स तुम्हाला याच्यातूनही कळेल जे आपण हिस्ट्री ऑफ C++ मध्ये बघितलं होतं की बिजॉन स्ट्रॉस्ट्रूपने C++ ला आधी काय नाव दिलं होतं, सी विथ क्लासेस. म्हणजे या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट मध्ये जर काही नवीन गोष्टी बिजॉन स्ट्रॉस्ट्रूपने ऍड केलाय सी मध्ये, तर त्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे क्लासेस. तर क्लास म्हणजे काय हे थिओरिटिकली आपण आधी सुद्धा बघितलंय. क्लास इज युजर डिफाइंड डेटा टाइप विच बिहेव लाईक फंडामेंटल डेटा टाइप. एका शब्दात सांगायचं झालं तर क्लास म्हणजे डेटा टाइप. डेटा टाइप आपण आधी रिवाइज केलंय, पण आता पुन्हा आपल्याला क्लासेस अंडरस्टँड करण्यासाठी डेटा टाइप हा कन्सेप्ट परत एकदा रिवाइज करावा लागणार आहे. तर क्विकली आपण डेटा टाइपच्या सगळ्या कॅटेगरीज बघू. डेटा टाइपच्या बेसिकली 3 कॅटेगरीज आहेत: फंडामेंटल डेटा टाइप, डिराइव्ड डेटा टाइप आणि युजर डिफाइंड डेटा टाइप. आता फंडामेंटल डेटा टाइप मध्ये काय काय येतं हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. कॅरेक्टर, इंटिजर आणि फ्लोट. म्हणजे बेसिकली एक सिंगल एंटिटी, एक सिंगल व्हॅल्यूचा टाइप जर आपण चेक केला तर तो या तिघांपैकी कोणत्या तरी एका व्हॅल्यूचा असतो. यांना फंडामेंटल डेटा टाइप का बनवण्यात आलेला आहे, तर कॉम्प्युटर प्रोग्रामिंग करताना बेसिक व्हॅल्यूज ज्या कॉम्प्युटरला हँडल कराव्या लागतील त्या या तिघांपैकी कोणत्या तरी एका टाइपच्या असतात. ठीक आहे. तर प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ह्या डेटा टाइप्सला फंडामेंटल डेटा टाइप बनवण्यात आलेलं असतं. पण यांचा काही ड्रॉबॅक आहे. ज्या वेळेला आपण फंडामेंटल डेटा टाइप वापरून व्हेरिएबल डिक्लेअर करतो, फॉर एक्झाम्पल मी जर एक व्हेरिएबल या ठिकाणी डिक्लेअर केलं इंटिजर एक्स, तर काय ऍक्शन होते या इन्स्ट्रक्शनने? या इन्स्ट्रक्शनने एक मेमरी अलॉकेट होते, ज्या मेमरीमध्ये आपण एक इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. लॉजिकली त्या मेमरीला आपण एक्स नाव दिलेलं आहे. आणि आता इनिशियली सी किंवा C++ प्रोग्रामिंग मध्ये या मेमरीमध्ये गार्बेज डेटा असेल, त्याच्यात आपण कोणतीही व्हॅल्यू इनिशियलाइज करू शकतो, नंतर ती व्हॅल्यू चेंज सुद्धा करू शकतो. पण ड्रॉबॅक और लिमिटेशन इज वन व्हेरिएबल इज इक्वल्स टू वन व्हॅल्यू. ऍट ए टाइम आपण ह्या मेमरीमध्ये फक्त आणि फक्त एकच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. आपण जर ती व्हॅल्यू चेंज केली तर जुनी व्हॅल्यू ओव्हरराईट होईल. म्हणजे ऍट ए टाइम मल्टिपल व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये स्टोअर करू शकत नाही. तर याला सोल्युशन काय? जर आपल्याला 10 प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर आपल्याला लार्ज अमाऊंट ऑफ डेटा हँडल करायचा असतो. जर आपल्याला 10 इंटिजर, 25 इंटिजर, 50 इंटिजर व्हॅल्यूज हँडल करायच्या असतील, तर मग आपण 10, 20, 25, 50 व्हेरिएबल डिक्लेअर करणार का? तर नाही. जितके जास्त व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर करणार तितका आपला प्रोग्राम कॉम्प्लिकेटेड होईल. तर डेटाला ऑर्गनाइज करण्यासाठी, डेटाला प्रॉपरली मॅनेज करण्यासाठी आपल्याला डिराइव्ड टाइप्स मध्ये मिळतं ऍरे, स्ट्रिंग्स आणि पॉइंटर्स. तर आपण ऍरे मध्ये काय करतो तुम्हाला माहिती आहे. आपण ऍरे डिक्लेअर करतो ह्या पद्धतीने, इंटिजर ए ऑफ. आता हे सिंगल इंटिजर व्हेरिएबल नाहीये, इट इज कलेक्शन ऑफ 10 इंटिजर व्हॅल्यूज. म्हणजे आपण आता याच्यामध्ये ऍट ए टाइम 10 इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करू शकतो आणि लूप यूज करून इझिली त्या 10 व्हॅल्यूज प्रोसेस सुद्धा करू शकतो. जर आपल्याला अजून लार्ज डेटा हँडल करायचा असेल तर आपण ऍरेची साईज वाढवू शकतो, किंवा पॉइंटर घेऊन आपण डायनॅमिकली मेमरी अलॉकेट करू शकतो. तर डिराइव्ड डेटा टाइप मध्ये आपण ऍट ए टाइम मल्टिपल व्हॅल्यूज हँडल करू शकतो. पण पुन्हा इथे एक ड्रॉबॅक आहे. ऍरेची डेफिनेशन माहिती असेल तुम्हाला. ऍरे इज कलेक्शन ऑफ मल्टिपल व्हॅल्यूज ऑफ सेम टाइप. तर इथला ड्रॉबॅक काय? या सगळ्या व्हॅल्यूज एकच टाइपच्या असाव्या लागतील. म्हणजे आपण 10 इंटिजर्सचा ऍरे घेतला, हे जे डिक्लेरेशन मी तुम्हाला आता दाखवलं इंटिजर ए ऑफ 10, तर ह्या ऍरे मध्ये फक्त आणि फक्त 10 इंटिजर व्हॅल्यूज स्टोअर होऊ शकतात. 2 कॅरेक्टर, 2 इंटिजर, 4 फ्लोट, 2 इंटिजर असं आपण करू शकत नाही. सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला इंटिजर स्टोअर कराव्या लागतील. तर हा झाला डिराइव्ड डेटा टाइपचा एक लिमिटेशन. पण प्रॅक्टिकली आपण रिअल लाईफचा जर विचार केला तर आपल्याला जो डे टू डे लाईफ मध्ये डेटा हँडल करायचा असतो तो असा एकच टाइपच्या व्हॅल्यूचा असेल असं गरजेचं नाहीये. फॉर एक्झाम्पल
कोणते इन्स्टिट्यूट वाले तुमच्याकडे आले की आम्हाला सॉफ्टवेअर बनवून पाहिजे, किंवा कोणती कंपनी तुमच्याकडे आली त्यांना एम्प्लॉईजचा डेटा स्टोअर करण्यासाठी सॉफ्टवेअर हवंय, किंवा बँकवाले तुमच्याकडे आले त्यांना अकाउंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी सॉफ्टवेअर बनवून पाहिजे. तर आता हा जो स्टुडंट आहे, अकाउंट आहे, एम्प्लॉई आहे, याचा विचार केला आपण तर आपल्याला प्रोग्रामिंग करताना डेटा स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागतील, मेमरी अलॉकेट करावी लागेल. तर स्टुडंट हा इंटिजर टाईपची व्हॅल्यू आहे का, इंटिजर ऍरे घेऊन स्टोअर करू शकतो का, कॅरेक्टर टाईपची व्हॅल्यू आहे का, स्ट्रिंग म्हणजे कलेक्शन ऑफ कॅरेक्टर, तर स्ट्रिंग मध्ये स्टुडंटचं फक्त नाव स्टोअर होऊ शकतं. एज हा एक नंबर असतो, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यानंतर ईमेल ऍड्रेस आहे, डेट ऑफ बर्थ आहे, त्याचा रोल नंबर असेल तर रोल नंबर आहे. या सगळ्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या टाईपचे आहे, यांना एकत्र एकाच ऍरे मध्ये स्ट्रिंग म्हणून आपण स्टोअर करू शकत नाही, किंवा हे सगळे नंबर सुद्धा नाहीये. तर मग अशा वेळेला आपण मेमरी अलॉकेट कशी करणार, कोणता डेटा टाईप यूज करणार, तर यासाठी डेनिस रिचीने सुद्धा सोल्युशन दिलेलं होतं आपल्याला. ती म्हणजे तिसरी कॅटेगरी युजर डिफाइंड डेटा टाईप. त्याच्यात आपल्याला दिलेलं आहे स्ट्रक्चर अँड युनियन. तर आपल्याला सध्या फक्त स्ट्रक्चर या टाईपवर फोकस करायचा. आता इथं जो हा युजर वर्ड यूज झालेला आहे, इथं प्रोग्रामरला युजर म्हटलं गेलंय. आपण जे लिहितो राईट अ प्रोग्राम टू रीड अ व्हॅल्यू फ्रॉम युजर, तो युजर नाही. डेनिस रिची कोणाला युजर म्हणणार, त्याची प्रोग्रामिंग लँग्वेज जो यूज करेल तो म्हणजे प्रोग्रामर. तर प्रोग्रामरच्या रिक्वायरमेंट नुसार त्याला काही वेगळा डेटा टाईप क्रिएट करायचा असला तर त्याला सोल्युशन दिलेलं होतं स्ट्रक्चर. पण डेटा टाईप क्रिएट करण्याची रिक्वायरमेंट काय ते पुन्हा एकदा समजून घेऊ. जो आपला रिअल लाईफ डेटा आहे तो ह्या पद्धतीचा असतो. स्टुडंट असतो, काही वेळेला आपल्याला इन्स्टिट्यूटचं सॉफ्टवेअर, लायब्ररीचं सॉफ्टवेअर, कोणत्या क्लासचं सॉफ्टवेअर बनवायचं असलं, कॉलेजचं, तर आपल्याला स्टुडंटची इन्फॉर्मेशन हँडल करावी लागेल. कंपनीची इन्फॉर्मेशन हँडल करताना आपल्याला एम्प्लॉईजची इन्फॉर्मेशन हँडल करावी लागेल. बँकच्या बाबतीत म्हटलं तर आपल्याला अकाउंटची इन्फॉर्मेशन हँडल करावी लागेल. त्यानंतर आपण कोणती कंपनी जी मॅन्युफॅक्चरिंग करते, काही प्रॉडक्ट बनवते, कॅमेरा, प्रोजेक्टर, लॅम्प एक्सेट्रा, तर प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी आपल्याला डेटा हँडल करावा, प्रॉडक्ट साठी आपल्याला डेटा हँडल करावा लागेल. त्यानंतर जर कोणती फार्मास्युटिकल कंपनी किंवा मेडिकल स्टोअरच्या बाबतीत आपण विचार केला तर त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये मेडिसिन्सची इन्फॉर्मेशन आपल्याला हँडल करावी लागेल. बुक स्टोअर, लायब्ररीजचा आपण विचार केला तर बुक्सची इन्फॉर्मेशन स्टोअर करणारं सॉफ्टवेअर आपल्याला बनवावं लागेल. तर या इन्फॉर्मेशन स्टोअर करताना किंवा यांच्यावर प्रोग्रामिंग करताना आपल्याला अगोदर या डेटाचा टाईप अंडरस्टँड करावा लागेल. आता या डेटाचा टाईप हा फंडामेंटल किंवा डिराइव्ड मध्ये येत नाही, कारण हा जो सगळा डेटा मी तुमच्या समोर ठेवलेला आहे हा वेगवेगळ्या व्हॅल्यूजने, याचे वेगवेगळे ऍट्रिब्यूट्स, वेगवेगळे प्रॉपर्टीज असतात जे वेगवेगळ्या टाईपच्या व्हॅल्यूजने बनतं. फॉर एक्झाम्पल स्टुडंटला कन्सिडर करा, तर काय काय प्रॉपर्टीज एका स्टुडंटच्या असतात. रोल नंबर, नेम, मार्क्स, एज, जेंडर, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी, हे सगळं काही आहे. पण काही बेसिक प्रॉपर्टीज मी या ठिकाणी घेतोय. एम्प्लॉयच्या केसमध्ये जर आपण म्हटलं तर एम्प्लॉई आयडी, नेम, सॅलरी, एज, डेझिग्नेशन, पोस्टिंग, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, भरपूर इन्फॉर्मेशन त्याची असते. अकाउंटच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर अकाउंट नंबर, नेम आणि बॅलन्स, त्याच्यानंतर आधार कार्ड, मोबाईल नंबर, इतर भरपूर इन्फॉर्मेशन अकाउंट मध्येही आपल्याला स्टोअर करावी लागते. कोणत्या प्रॉडक्टच्या बाबतीत आपण म्हटलं तर प्रॉडक्टचा कोड, प्रॉडक्टचं टायटल, प्रॉडक्टची कॉस्ट, मेडिसिनच्या बाबतीत म्हटलं तर मेक, टायटल म्हणजे मेडिसिन चं नाव काय, मेडिसिन कोणत्या कंपनीने बनवलेली आहे, कॉस्ट काय आहे. बुकच्या बाबतीत म्हटलं तर टायटल, ऑथर, कॉस्ट, अशा वेगवेगळ्या टाईपच्या व्हॅल्यूजचा जर आपण विचार केला म्हणजे आपल्यासाठी एक स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करणे म्हणजे एक रोल नंबर, एक नेम आणि एक मार्क्स एका स्टुडंटसाठी. ठीक आहे. तर याच्यामध्ये टाईपचा विचार केला तर रोल नंबर कोणत्या टाईपची व्हॅल्यू असते, इंटिजर. नेम कॅरेक्टर म्हणू नका, एका कॅरेक्टरने कोणाचं नाव स्टोअर होणार नाही. एका कॅरेक्टरचं असतं का नाव, नाव हे कलेक्शन ऑफ कॅरेक्टर असतं, म्हणजे नेम हे स्ट्रिंग आहे. मार्क्स आपण ऍव्हरेज किंवा पर्सेंटेज मार्क्सची गोष्ट केली तर फ्लोट आहे. म्हणजे या सगळ्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या टाईपच्या आहेत. तुम्ही याच्या बाबतीत एम्प्लॉय आयडी, नेम, सॅलरी, अकाउंट नंबर, नेम, बॅलन्स सगळ्यांच्या टाईपचा विचार तुम्ही करू शकता. तर आपल्याला जर स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल आणि ती सुद्धा 1, 2, 4 स्टुडंट नाही, 100, 150, 200 स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल
आपण असे वेगवेगळे व्हेरिएबल्स क्रिएट करत बसणार का? फॉर एक्झाम्पल, स्टुडंट आपण कन्सिडर केलाय, मला 3 स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची आहे. तर एक सोल्युशन असं असू शकतं की मी 3 रोल नंबर डिक्लेअर करणार, मी 3 नेम डिक्लेअर करणार, 3 स्ट्रिंग आणि 3 मार्क्स. म्हणजे मेमरी अलोकेशन काही ह्या पद्धतीने आपल्याला दिसेल, 3 रोल नंबर, 3 नेम, 3 मार्क्स. हा डेटा असा स्कॅटर्ड असेल. या प्रत्येक व्हेरिएबलचं एक सेपरेट नाव आहे आणि सेपरेट मेमरी आहे. हे एकमेकांशी कनेक्टेड किंवा एकमेकांशी रिलेट केले गेले नाहीये. मग अशा स्कॅटर्ड फॉर्मॅटमध्ये लार्ज अमाऊंट ऑफ डेटा हँडल करणं आपल्याला अजून कठीण होईल. मग काय केलं पाहिजे? तर आपण असा एक व्हेरिएबल क्रिएट केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये या प्रॉपर्टीज एकत्र आणल्या पाहिजे. म्हणजे हा जर एक स्टुडंट व्हेरिएबल असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक इंटिजर व्हॅल्यू रोल नंबर, एक नेम स्ट्रिंग टाईपचं आणि मार्क्स फ्लोट टाईपचे एका व्हेरिएबलच्या अंडरमध्ये स्टोअर करता आले पाहिजे. आणि असे आपण 2, 3, 4 किंवा भरपूर व्हेरिएबल क्रिएट करू शकतो. प्रत्येक व्हेरिएबलचं स्ट्रक्चर ते वरती मी दाखवलंय, एका स्टुडंटचं स्ट्रक्चर सर्कल केलेलं आहे त्याप्रमाणेच असलं पाहिजे. मग आता हे आपण कसं करणार? कोणत्या टाईपने आपल्याला अशी मेमरी मिळेल? आहे का कोणता डेटा टाईप तुमच्याकडे, फंडामेंटल डेटा टाईप किंवा डिराइव्ड डेटा टाईप, ज्याच्याने तुम्हाला अशा टाईपची मेमरी मिळेल ज्या एका मेमरीमध्ये 3 वेगवेगळे एलिमेंट्स आहेत, 3 वेगवेगळे मेंबर आहेत आणि त्या 3 वेगवेगळ्या मेंबर मध्ये वेगवेगळ्या टाईपच्या व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करू शकतात. असं आता फंडामेंटल आणि डिराइव्ड मध्ये तर नाही. मग डेनिस रिचीने याला सोल्युशन दिलं, ते म्हणजे स्ट्रक्चर. तुमचा स्वतःचा डेटा टाईप क्रिएट करा. आता डेटा टाईप आपण क्रिएट का करतो? मेमरी अलोकेट करण्यासाठी. म्हणजे डेटा टाईप बनवला तर आपल्याला व्हेरिएबल क्रिएट करता येईल. तर हे बघा, आपण स्टुडंट साठी जर स्ट्रक्चर क्रिएट केलं किंवा डेटा टाईप क्रिएट केलं तर आपल्याला अशी मेमरी अलोकेट करता येईल. म्हणजे ह्या अशा टाईपची मेमरी, अशा टाईपचं व्हेरिएबल, ज्या व्हेरिएबल मध्ये, याला मी एस नाव देतो, एस नावाच्या व्हेरिएबल मध्ये आरएनओ मेंबर आहे ज्याच्यामध्ये इंटिजर टाईपची व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, नेम मेंबर आहे ज्याच्यामध्ये स्ट्रिंग स्टोअर करू शकतो, मार्क्स मेंबर आहे ज्याच्यामध्ये फ्लोट स्टोअर करू शकतो. तर मग अशा व्हेरिएबल साठी काय लागेल आपल्याला? डेटा टाईप. आणि डेटा टाईप बनवण्यासाठी आपण काय यूज करतो? स्ट्रक्चर. किंवा काय यूज करायचो सी मध्ये? स्ट्रक्चर. ह्याच सोल्युशनला जे डेनिस रिचीने युजर डिफाइंड डेटा टाईप स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे, त्याच कन्सेप्टला एक्सटेंड करून किंवा त्याला ऍडव्हान्स करून विजॉन स्ट्रॉस्ट्रुपने क्लास बनवलेला आहे. तर क्लास हा कन्सेप्ट स्ट्रक्चरचा एक्सटेन्शन आहे. पण स्ट्रक्चर आणि क्लास मध्ये काही स्मॉल डिफरन्सेस आहे. आता क्लास बनवताना आपल्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची बेसिक थेरी स्टडी करताना आपण म्हटलं होतं की एंटायर सेट ऑफ डेटा अँड फंक्शन्स कॅन बी मेड अँड युजर डिफाइंड डेटा टाईप विथ द हेल्प ऑफ क्लास. आपण पूर्ण डेटा आणि फंक्शन्स एका युनिटमध्ये क्लब करू शकतो, ज्याला आपण एन्कॅप्सुलेशन म्हटलं होतं, आणि ते क्लासने केलं जातं. म्हणजे क्लास फक्त डेटासाठी नाही, तर डेटा प्लस त्याच्यावर ऑपरेशन करणारे फंक्शन्स याच्यासाठी आपण वापरतो. स्ट्रक्चर मध्ये आपण फक्त डेटा वापरायचो किंवा डेटा डिफाईन करायचो, आणि क्लासमध्ये आपण डेटा प्लस फंक्शन सुद्धा डिफाईन करू शकतो. आता सी मध्ये जे स्ट्रक्चर होतं ते सी प्लस प्लस मध्ये एक्सटेंड केल्यावर त्या सी प्लस प्लसच्या स्ट्रक्चर मध्ये आपण डेटा आणि फंक्शन दोघंही टाकू शकतो. पण आपल्याला इथं क्लास का वापरायचा आहे ते पुढे सिंटॅक्स मध्ये तुम्हाला कळेल. तर हे झालं क्लास बद्दल. क्लास हा एक युजर डिफाईन डेटा टाईप आहे, आणि युजर डिफाईन डेटा टाईपची गरज आपल्याला का पडते? तर आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे व्हेरिएबल्स क्रिएट करण्यासाठी. या व्हेरिएबल्सला आपल्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये ऑब्जेक्ट म्हटलं गेलेलं आहे. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय ते सुद्धा आपण थिओरॉटिकली आधी स्टडी केलेलं आहे. ऑब्जेक्ट इज बेसिक रन टाइम एंटिटी इन अन ऑब्जेक्ट ओरिएंटेड सिस्टीम. ज्याच्यामध्ये आपला डेटा स्टोअर केला जातो किंवा ज्या इन्फॉर्मेशनला आपण हँडल करतोय आपल्या प्रोग्राम मध्ये, त्याला ऑब्जेक्ट म्हटलं जातं. An object may represent a book, a person, a place, a bank account or any important data item that program has to handle. जे काही सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी असेल, आपल्या प्रोग्राम मध्ये जो महत्वाचा डेटा आपल्याला हँडल करायचा असेल, ते म्हणजे आपल्यासाठी ऑब्जेक्ट असतं. आणि एका प्रोग्राम मध्ये मल्टिपल ऑब्जेक्ट असू शकतात, मल्टिपल वेगवेगळ्या इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपण हँडल करू शकतो.
Each object contains data and functions to manipulate its data. असं आपण थिओरिटिकली स्टडी केलेलं आहे. ऑब्जेक्टची डायग्राम आपण बघितलेली आहे की ऑब्जेक्ट म्हणजे त्याच्यामध्ये डेटा व्हॅल्यूज असतात आणि त्याच्यावर ऑपरेशन करणारे फंक्शन्स असतात. असं स्ट्रक्चर इम्प्लिमेंट केलं जातं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये. तर हे स्ट्रक्चर इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण काय बनवणार असतो? क्लास बनवणार असतो. जसं बिल्डिंग क्रिएट करण्यासाठी, बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपण मॅप बनवतो, कार मॅन्युफॅक्चर करण्यासाठी आपण डिझाईन बनवतो, तसंच आपला ऍक्च्युअल डेटा हँडल करण्यासाठी, ऑब्जेक्ट हँडल करण्यासाठी आपण त्याचा क्लास बनवतो. आणि एकदा का आपण क्लास बनवला तर त्या टाईपचे आपण कितीही ऑब्जेक्ट हँडल करू शकतो. जसं एकदा आपण मॅप बनवलं तर त्या टाईपच्या कितीही बिल्डिंग आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो ऍज पर रिक्वायरमेंट. तसंच क्लास आणि ऑब्जेक्टचं रिलेशन. तर क्लास हा डेटा टाईप आहे, तर ऑब्जेक्ट हा त्याचा व्हेरिएबल आहे. आता हे ऑब्जेक्ट म्हटल्यावर वेगवेगळे डाऊट डोक्यात येतात की एक्झॅक्टली ऑब्जेक्ट म्हणजे काय. तर आता जे मी सांगतोय ते तुम्हाला लाईफ टाईम तुमच्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग साठी कामात येणारी थेरी आहे किंवा कामात येणारा कन्सेप्ट आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर प्रोग्रामिंग करिअर मध्ये तुम्हाला याचा नक्कीच फार फायदा होणार आहे. तर सगळ्यांनी प्रॉपर अटेन्शन देऊन लेक्चर बघायचं आहे आणि सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता ऑब्जेक्ट म्हटलं की असे वेगवेगळे गोष्टी, एनी इम्पॉर्टंट डेटा दॅट प्रोग्राम हॅज टू हँडल. आता मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला इन्स्टिट्यूटचं सॉफ्टवेअर बनवायचं तर स्टुडंटची इन्फॉर्मेशन लागेल, कंपनीचं सॉफ्टवेअर बनवण्यासाठी एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन लागेल, त्यानंतर बँकिंगचं सॉफ्टवेअर बनवण्यासाठी अकाउंटची इन्फॉर्मेशन लागेल, मेडिकल स्टोअर किंवा फार्मास्युटिकल कंपनीमध्ये आपल्याला मेडिसिनची इन्फॉर्मेशन सुद्धा लागेल. तर ह्या ज्या गोष्टी आपण सॉफ्टवेअरमध्ये हँडल करणार असतो ते आपल्यासाठी ऑब्जेक्ट असतात. तरी पण बघा थोडं क्लिअर होत नाही की एक्झॅक्टली काय, असा प्रश्न एक्झॅक्टली काय आपल्या मनात येत असतो. तर बघा एका सेंटेन्स मध्ये सांगतो, एनिथिंग अँड एव्हरीथिंग इज ऑब्जेक्ट. यू आर ऑब्जेक्ट, आय एम ऑब्जेक्ट, कॅमेरा इज ऑब्जेक्ट, लॅपटॉप इज ऑब्जेक्ट, कीबोर्ड इज ऑब्जेक्ट, एनिथिंग अँड एव्हरीथिंग इज ऑब्जेक्ट. एकदा आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग अँगलने विचार करायला लागलो तर आपल्याला सगळं काही कसं ऑब्जेक्टच दिसणार आहे हे तुम्हाला कळेल. तर ऑब्जेक्ट हा लिव्हिंग, नॉन लिव्हिंग असा काही प्रश्न नाहीये. ऑब्जेक्ट कॅन बी लिव्हिंग लाईक अ पर्सन. हा स्टुडंट असू शकतो, टीचर असू शकतो, एम्प्लॉई असू शकतो कोणत्या कंपनीचा, किंवा कार. आता लिव्हिंग असो किंवा नॉन लिव्हिंग आपण त्याला ऑब्जेक्ट म्हणू शकतो. विजिबल असू शकतो किंवा इनविजिबल असू शकतो. फॉर एक्झाम्पल अकाउंट, बँकचं अकाउंट दिसतं का तुम्हाला? ते इनविजिबल आहे. तर ऑब्जेक्ट कॅन बी लिव्हिंग थिंग, ऑब्जेक्ट कॅन बी अ स्मॉल पार्ट ऑफ लिव्हिंग थिंग, object can be small part of non-living thing, object can be non-living thing, object can be visible, object can be non-visible. ऑब्जेक्ट म्हणजे हे नोटपॅडची एक विंडो सुद्धा एक ऑब्जेक्ट आहे जे आपण कॉम्प्युटर मध्ये ओपन करतो. तर एनिथिंग अँड एव्हरीथिंग इज ऑब्जेक्ट. मग आपण आता एक डायग्राम बघितली स्ट्रक्चर ऑफ ऑब्जेक्ट. त्या स्ट्रक्चर ऑफ ऑब्जेक्ट मध्ये आपण काय बघितलं की ऑब्जेक्ट मध्ये डेटा असतो आणि त्या डेटाला हँडल करणारे काय असतात? फंक्शन्स. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये प्रोग्राम डेव्हलपमेंट करताना सगळ्यात आधी कोणत्या कोणत्या इम्पॉर्टंट ऑब्जेक्ट्सला तुम्हाला हँडल करायचंय ते तुम्हाला प्रोग्राम मध्ये आयडेंटिफाय करावं लागतं. एकदा का तुम्हाला ऑब्जेक्ट्स आयडेंटिफाय झाले की तुम्ही या डेटा आणि फंक्शन्सचा तिथं विचार करू शकता. कशा पद्धतीने? तर बघा एक्झाम्पल देतोय. पर्सन. आता हा पर्सन स्टुडंट, टीचर, एम्प्लॉई काही असू शकतो, त्याच्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या असतील, पण ऍज अ पर्सन जर मी विचार करायला सुरुवात केली तर बघा डेटा मला काय काय समजेल? नेम, एज, जेंडर, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट हा एका पर्सनचा डेटा असतो. जर हा स्टुडंट असेल तर रोल नंबर, मार्क्स वगैरे ऍड होतील. हा एम्प्लॉई असेल तर सॅलरी, एम्प्लॉई आयडी, डेझिग्नेशन वगैरे ऍड होईल. लक्षात येत आहे? ऑपरेशन्स. आता एक ऍज अ पर्सन मी ऑपरेशनचा विचार केला तर एक पर्सन काय काय बेसिक ऑपरेशन्स करतो? वॉक, टॉक, ईट, स्लीप, रीड एक्सेट्रा. ठीक आहे. ऍज अ स्टुडंट म्हटलं तर मग असाइनमेंट्स असतील, ऍडमिशन्स असतील, एक्झाम असेल, या वेगवेगळे ऑपरेशन्स असतील. एम्प्लॉई असला तर सॅलरी इन्क्रीमेंट किंवा जॉईनिंग, लिव्हिंग असे वेगवेगळे ऑपरेशन्स असतील. लिव्ह अप्लाय करणं वगैरे. तर अशा पद्धतीने एकदा ऑब्जेक्ट आपण डोळ्यासमोर ठेवला, पेपरवर ऑब्जेक्ट आपला लिहिला तर त्याच्याशी रिलेटेड डेटा आणि त्या डेटावर होणारे
वेगवेगळे ऑपरेशन्स किंवा त्या ऑब्जेक्टवर होणारे वेगवेगळे ऑपरेशन्स आपण सहज डिझाईन करू शकतो. अजून एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर बघा, कार. डेटाच्या बाबतीत विचार केला तर मेक, मॉडेल, टाईप, कलर, प्राइस, कोणत्या कंपनीची कार आहे, मॉडेल काय आहे, त्याचा टाईप काय, म्हणजे आता एक्सयूव्ही कार आहे, सेडान कार आहे, हॅशबॅक आहे, कलर कोणता आहे, त्याची प्राइस काय, कॉस्ट वगैरे, या सगळ्या गोष्टी. ऑपरेशनचा जर विचार केला तर डोअर ओपन, डोअर क्लोज, स्टार्ट, स्टॉप, सर्व्हिसिंग, हे असे ऑपरेशन्स आपण कारवर करतो. या नोटपॅडचे मी तुम्हाला दाखवलं की आपलं कॉम्प्युटर मध्ये आपण एक नोटपॅड ही विंडो ओपन करतो, तर हा सुद्धा आपल्यासाठी एक ऑब्जेक्ट असू शकतो. कोणत्याही गोष्टीला आपण ऍज अ ऑब्जेक्ट व्हिज्युअलाइज करू शकतो किंवा ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करू शकतो. आता याचा डेटा कसा असणार बघा. याचा डेटा असेल डायमेन्शन, बॅकग्राऊंड, फोरग्राऊंड, टायटल, मेनू. डायमेन्शन म्हणजे हाईट आणि विड्थ, किती बाय कितीची ही विंडो आहे. त्यानंतर बॅकग्राऊंड कलर काय, फोरग्राऊंड कलर काय, हा इथं वरती टायटल असतो बघा, आणि टायटल आता तिथं दिसतंय तुम्हाला. आपण सेव्ह करतो त्यावेळेला नाव चेंज होतं, म्हणजे ते टायटल झालं. मेनू, मेनू मध्ये बघा काय काय ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. फाईल, एडिट, फॉर्मॅट, व्ह्यू, हेल्प. लक्षात येत आहे. ऑपरेशन्स काय, तर ते मेनू ज्या वेळेला आपण ओपन करतो त्याच्यावर क्लिक करतो तर वेगवेगळे ऑपरेशन्स होतात बघा. फाईल मेनू मध्ये आपल्याला दिसते न्यू, न्यू विंडो, ओपन, सेव्ह. हे झाले ऑपरेशन्स. ओपन, क्लोज, न्यू, सेव्ह, प्रिंट. लक्षात येत आहे. एनिथिंग अँड एव्हरीथिंग इज ऑब्जेक्ट, आणि त्या ऑब्जेक्टचे वेगवेगळे ऑपरेशन, आणि त्या ऑब्जेक्टच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज म्हणजे आपला डेटा, आणि त्या ऑब्जेक्टचं बिहेवियर म्हणजे त्या ऑब्जेक्ट मध्ये कोणते कोणते ऑपरेशन होऊ शकतात ते म्हणजे आपले फंक्शन्स. असा आपल्याला विचार करायचा असतो. आता हे झालं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये विचार कसा करायचा. ऑब्जेक्टच्या बाबतीत विचार करायचा. पण एकदा का तुमच्या समोर ऑब्जेक्ट आला तर तुम्हाला 10 ऑब्जेक्ट साठी प्रोग्रामिंग करायची असेल तर 10 वेगवेगळे कोड किंवा 10 ऑब्जेक्ट साठी वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला लिहावं लागत नाही. तुम्ही त्या ऑब्जेक्टचा आधी काय क्रिएट करतात, क्लास. आणि क्लास हा एक डेटा टाईप असतो, आणि त्या डेटा टाईपला युज करून तुम्ही त्या टाईपचे कितीही ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतात. म्हणजे आपल्याला जर अजय, विजय, सुरेश, रमेश असे 4 पर्सन क्रिएट करायचे असले तर 4 वेळा आपल्याला हा सगळा कोड लिहावा लागणार नाही. आपण एक क्लास क्रिएट करणार आणि त्याच्यावरून 4 ऑब्जेक्ट क्रिएट करणार मेमरीमध्ये, आणि त्या मेमरीमध्ये आपण इन्फॉर्मेशन स्टोअर करणार. आपल्याला फंक्शन सुद्धा एकदाच लिहावे लागतील, डेटा सुद्धा एकदाच डिक्लेअर करावा लागेल. फक्त ऑब्जेक्ट क्रिएट करताना आपण मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. एक आयडिया ऑफ दी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग देण्याचा मी प्रयत्न करतोय, कारण की आपल्या चॅप्टरच्या सुरुवातीला आपल्याला थेरी स्टडी करायची आहे, आणि याच सगळ्या गोष्टी तुमच्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग करिअर मध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप शिकणार आहे. C++ मध्ये आपण फार बेसिक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम करणार आहे. त्यानंतर पुढे जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, जावा, पायथॉन, PHP वगैरे शिकणार तर तुम्हाला याच्यामध्ये बऱ्याच डिटेलमध्ये ऑब्जेक्टचे स्ट्रक्चर, बिहेवियर, स्टेट्स ऑब्झर्व करायला मिळतील. ठीक आहे. ऑब्जेक्टच्या डेटाला स्टेट सुद्धा म्हटलं जातं आणि फंक्शन्सला बिहेवियर सुद्धा म्हटलं जातं. या सगळ्या ऍडव्हान्स गोष्टी तुम्हाला हळूहळू कळतील. पण माझं इंटेन्शन असं आहे की आता बेसिकच तुमचं इतकं स्ट्रॉंग झालं पाहिजे की पुढच्या लँग्वेज तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजतील. आता आपण हे सगळ्या थिअरॉटिकल गोष्टी केल्या. युजर डिफाईन्ड डेटा टाईपची गरज का पडली ते सुद्धा तुम्हीच बघितलं. मग ऑब्जेक्ट क्रिएट करताना विचार कसा करायचा, क्लास बनवण्याच्या आधी ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीजचा विचार कसा करायचा हे आपण बघितलं. पण आता थिअरॉटिकली पुढे जाताना सगळ्यात महत्वाचा पार्ट काही असेल तर तो म्हणजे सिंटॅक्स. तर आता आपल्याला प्रॅक्टिकल गोष्टींकडे यायचं आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला सिंटॅक्स स्टडी करायचा आहे, आणि सिंटॅक्स स्टडी केल्यानंतर आपण त्याच्यावर प्रोग्राम स्टडी करू शकतो. तर आपण सगळ्यात सुरुवातीला बघू क्लास. क्लासची डेफिनेशन पुन्हा एकदा घ्या. क्लास इज अन युजर डिफाईन्ड डेटा टाईप विच बिहेव लाईक फंडामेंटल डेटा. पण या डेफिनेशन पेक्षा एका प्रोग्रामर साठी सगळ्यात महत्वाचं काय असतं? प्रोग्रामर साठी महत्वाचा असतो सिंटॅक्स आणि त्या सिंटॅक्सची प्रॅक्टिस. आज आपण थेरी मध्ये सिंटॅक्स बघू, आणि उद्या जेव्हा आपण प्रॅक्टिकली प्रोग्राम करायला घेऊ तर तुम्हाला हा सिंटॅक्स अजून चांगल्या प्रकारे समजेल. सिंटॅक्स हा प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट केल्यावर किंवा प्रोग्राम केल्यावरच चांगल्या प्रकारे समजतो. पण आधी सुरुवातीला आपल्याला त्याला थिअरॉटिकली सुद्धा अंडरस्टँड केलं पाहिजे. हा तुमच्या समोर आहे क्लासचा सिंटॅक्स. या सिंटॅक्स मध्ये क्लास, प्रायव्हेट आणि पब्लिक हे 3 C++ चे नवीन कीवर्ड. आणि क्लास नेम हे टाईप नेम आहे जे प्रोग्रामर देईल,
बऱ्याच वेळेला असा प्रश्न विचारला जातो, व्हॉट इज क्लास, एक्सप्लेन इट्स सिंटॅक्स. तर व्हॉट इज क्लासचा आन्सर आहे तुमचं क्लासची डेफिनेशन झाली. सिंटॅक्स एक्सप्लेन करताना आधी तुम्हाला सिंटॅक्स अशा पद्धतीने लिहायचा आहे आणि त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे या सिंटॅक्स मध्ये कीवर्ड काय आणि कुठं कुठं आपल्याला काय यूज करायचं आहे त्या सिंटॅक्सला थोडं आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं. तर बघा सिंटॅक्सचं थिओरिटिकल एक्सप्लेनेशन मी देतोय. हा आहे सिंटॅक्स. क्लास इज अ कीवर्ड ऑफ C++. देन क्लास नेम इज अ टाइप नेम चूजन बाय प्रोग्रामर. आपण एक नवीन डेटा टाइप क्रिएट करतोय तर आपल्या टाइपला आपल्याला काय नाव द्यायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी टाइप नेम मध्ये द्यावं लागेल. स्ट्रक्चर सुद्धा तुम्ही सी मध्ये बनवलं असेल तर स्ट्रक्चरचा कीवर्ड आहे स्ट्रक्ट आणि त्याच्या पुढे आपल्याला स्ट्रक्चरला जे नाव द्यायचंय नवीन डेटा टाइपला टॅग नेम किंवा टाइप नेम असं त्याला म्हटलं जातं. तर तसंच आपल्याला क्लास क्रिएट करताना सुद्धा क्लासला एक नाव द्यायचं असतं, ती आपली चॉईस असते. जे रूल्स आपण व्हेरिएबलचं नाव देताना फॉलो करतो, फंक्शनचं नाव देताना फॉलो करतो, तसेच रूल्स आपल्याला क्लासचे नाव देताना सुद्धा फॉलो करायचे. म्हणजे कीवर्ड इज नॉट अलाउड, स्पेस इज नॉट अलाउड, स्पेशल सिम्बॉल इज नॉट अलाउड, digit at the beginning is not allowed, etc. Third, data member is a variable declared inside class. आता आपण बघितलं आपल्याला ऑब्जेक्ट मध्ये काय हवं असतं, डेटा आणि फंक्शन्स. तर डेटा कशामध्ये स्टोअर केला जातो, व्हेरिएबल्स मध्ये. तर आपल्या क्लासमध्ये आपण जे व्हेरिएबल्स क्रिएट करतो ते व्हेरिएबल्स क्लासचे डेटा मेंबर असतात, त्यांना डेटा मेंबर म्हटलं जातं. मेंबर फंक्शन इज अ फंक्शन डिक्लेअर्ड ऑर डिफाइंड इनसाइड द क्लास. क्लासमध्ये आपण जे फंक्शन्स डिक्लेअर किंवा डिफाइन करतो त्यांना मेंबर फंक्शन म्हटलं जातं. डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन्स आर कलेक्टिव्हली रेफर्ड ॲज मेंबर्स ऑफ द क्लास. फॉर एक्झाम्पल, एका क्लासमध्ये मी 2 व्हेरिएबल क्रिएट केले म्हणजे किती डेटा मेंबर झाले, 2. त्या क्लासमध्ये मी 2 फंक्शन्स डिक्लेअर केलेले किंवा डिफाइन केलेले. तर मेंबर फंक्शन्स किती झाले, 2. टोटल मेंबर्स किती झाले तर 4. डेटा मेंबर प्लस मेंबर फंक्शन सगळ्यांना मिळून क्लासचे किती मेंबर्स आहेत हे आपण फाइंड आउट करू शकतो. आणि लास्ट मध्ये प्रायव्हेट अँड पब्लिक आर ऍक्सेस स्पेसिफायर कीवर्ड्स. आता ऍक्सेस स्पेसिफायर कीवर्डचा काय रोल आहे तर बघा आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची थेअरी डिस्कस करताना एक डेटा हायडिंग प्रॉपर्टी सुद्धा डिस्कस केली होती. आपण म्हटलं होतं की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये डेटाला लाईक अ क्रिटिकल एलिमेंट हँडल केलं जातं, डेटाला फार इम्पॉर्टन्स दिला जातो. म्हणजे हा जो तुमचा डेटा आहे जो एका ऑब्जेक्ट मध्ये आपण ठेवतो त्या डेटावर फक्त त्या क्लासचे किंवा त्या ऑब्जेक्टचे फंक्शन्स ऑपरेशन करू शकतात. डायरेक्टली कोणताही बाहेरचा फंक्शन त्या डेटावर ऑपरेशन करू शकत नाही. इथं एंट्री नाहीये, इन्सुलेशन आहे. एंट्री कुठून आहे तर एंट्री पॉइंट आहे फंक्शन. थ्रू फंक्शन तुम्ही त्या डेटाला ऍक्सेस करू शकता. तर यासाठी तुम्हाला हे ऍक्सेस स्पेसिफायर्स दिलेले आहेत. प्रायव्हेट वर्डचा अर्थ कळत असेल तुम्हाला. प्रायव्हेट म्हणजे खासगी आणि पब्लिक म्हणजे जे सगळे लोक वापरू शकतात. हे जे कीवर्ड दिलेले ते त्या पर्पज साठीच दिलेले आहे. ज्या वेळेला आपण प्रायव्हेट सेक्शन मध्ये कोणते मेंबर्स डिक्लेअर करतो तर ते मेंबर्स फक्त क्लासच्या आतमध्येच ऍक्सेस होतात आणि जे मेंबर्स आपण पब्लिक सेक्शन मध्ये डिक्लेअर करतो ते एनीवेअर इन द प्रोग्राम ऍक्सेस होऊ शकतात. तर जनरली काय केलं जातं, जनरली प्रायव्हेट सेक्शन मध्ये डेटा आणि पब्लिक सेक्शन मध्ये तुमचे फंक्शन्स असं जनरली केलं जातं. तर हे झालं एक्सप्लेनेशन ऑफ सिंटॅक्स. आता हा सिंटॅक्स आपण प्रॅक्टिकली ज्या वेळेला प्रोग्राम मध्ये बघू तेव्हा पुन्हा एकदा मी सिंटॅक्स कसा वापरला जातो ते तुम्हाला प्रोग्राम मध्ये एक्सप्लेन करेलच. पण हे जे ऍक्सेस स्पेसिफायर कीवर्ड आहे ज्याच्यावरही बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो तर ती एक थिअरी आपण आता बघून घेऊ. ऍक्सेस स्पेसिफायर. ऍक्सेस स्पेसिफायर हा काय असतो, ते कीवर्ड जे दिलेले आहे त्याचा मेन रोल काय. ऍक्सेस स्पेसिफायर इज अ कीवर्ड दॅट स्पेसिफाईज स्कोप ऑफ मेंबर्स ऑफ क्लास. स्कोप ऑफ मेंबर्स ऑफ क्लास. स्कोप म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला. स्कोप म्हणजे त्याचं एक्सटेंड वेअर वी कॅन ऍक्सेस दी मेंबर्स. कुठं आपण त्या मेंबर्सला वापरू शकतो. C++ मध्ये आपल्याला 3 ऍक्सेस स्पेसिफायर कीवर्ड दिलेले आहे जे मेंबर्सचा स्कोप स्पेसिफाय करण्यासाठी आपण वापरू शकतो. देयर आर 3 ऍक्सेस स्पेसिफायर्स इन C++. पहिलं आहे प्रायव्हेट.
इट इज डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर ऑफ क्लास. आपण क्लासमध्ये जे सिंटॅक्स मध्ये आता बघितलं की आपण प्रायव्हेट आणि पब्लिक हे कीवर्ड वापरलेले आहे. आपण जर कोणताही ऍक्सेस स्पेसिफायर वापरला नाही तर बाय डिफॉल्ट क्लासचे मेंबर हे प्रायव्हेट असतात. हे आपण प्रॅक्टिकली सुद्धा बघणार आहे. प्रायव्हेट मेंबर्स आर ऍक्सेसिबल ओनली इनसाइड द क्लास. त्याचाच अर्थ काय? नॉट ऍक्सेसिबल आउटसाइड द क्लास. म्हणजे फक्त क्लासच्या आतच ते ऍक्सेस होऊ शकतात. जसं आपल्याला डेटा पाहिजे, डेटा शुड बी प्रायव्हेट, इट शुड बी ऍक्सेसिबल ओनली टू दी गिवन फंक्शन्स. म्हणून आपण डेटाला प्रायव्हेट मध्ये डिक्लेअर करतो. प्रायव्हेट मेंबर्स आर नॉट इनहेरिटेड. आपण इनहेरिटन्स हा एक सेपरेट टॉपिक चॅप्टर नंबर 6 मध्ये स्टडी करणार आहे. त्यावेळेला तुम्हाला हा तिसरा पॉइंट कळेल. आता फक्त थेअरी नोट करून ठेवायची. सेकंड ऍक्सेस स्पेसिफायर इज पब्लिक. इट इज डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर ऑफ स्ट्रक्चर. आता मी तुम्हाला म्हटलं की C++ मध्ये जो क्लास डेटा टाइप आहे तो स्ट्रक्चर टाइपचा एक एक्सटेन्शन आहे. तर जे आपण सी मध्ये स्ट्रक्चर मध्ये करायचो आता आपण क्लास मध्ये करणार आहे. आणि जे आपण C++च्या क्लास मध्ये करू शकतो त्या गोष्टी C++ ने स्ट्रक्चरला सुद्धा दिलेल्या आहे. पण एक बेसिक डिफरन्स आहे. क्लासचे मेंबर्स बाय डिफॉल्ट काय असतात? प्रायव्हेट. आणि स्ट्रक्चरचे मेंबर बाय डिफॉल्ट काय असतात? पब्लिक. ते कुठेही ऍक्सेस होऊ शकतात. तुम्ही त्यांना प्रायव्हेट स्पेसिफाय केलं तर ते प्रायव्हेट होतील, बाय डिफॉल्ट ते पब्लिक असतात. ते सुद्धा प्रॅक्टिकली तुम्हाला कळेल. पब्लिक मेंबर्स आर ऍक्सेसिबल एनिवेअर इन द प्रोग्राम. म्हणजेच इनसाइड एज वेल एज आउटसाइड द क्लास. पब्लिक मेंबर्स आर इनहेरिटेड. वी विल स्टडी इन इनहेरिटन्स चॅप्टर. आता बघा डिफरन्स. प्रायव्हेट आणि पब्लिक मध्ये जर तुम्हाला डिफरन्स लिहायचा असला पेजला लेफ्ट राईट मध्ये टाकायचं आणि हे तिघं पॉइंट बघा मी कम्पेअर करून दाखवतोय ते लेफ्ट राईट मध्ये तुम्ही लिहायचे. प्रायव्हेटच्या केसमध्ये डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर ऑफ क्लास आणि पब्लिक मध्ये डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर ऑफ स्ट्रक्चर. ऍक्सेसिबल ओनली इनसाइड दी क्लास प्रायव्हेटच्या केसमध्ये, ऍक्सेसिबल एनिवेअर इन दी प्रोग्राम. तिसरा प्रायव्हेट मध्ये आर नॉट इनहेरिटेड आणि पब्लिक मध्ये आर इनहेरिटेड. हे झाले तुमचे दोन ऍक्सेस स्पेसिफायर. पण मी म्हटलो की आपल्याला 3 ऍक्सेस स्पेसिफायर दिलेला आहे. तर तिसरा ऍक्सेस स्पेसिफायर आपण तर सिंटॅक्स मध्येही पाहिला नाही. तो आहे प्रोटेक्टेड. हा प्रोटेक्टेड ऍक्सेस स्पेसिफायर प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर सारखाच आहे. फक्त ज्या वेळेला आपण इनहेरिटन्स करतो त्यावेळेला प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड मध्ये डिफरन्स येतो. तर फक्त इनहेरिटन्स चॅप्टर मध्येच आपण याला वापरणार आहे. तोपर्यंत आपण प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायरच वापरत राहणार आहे. त्याचे पॉइंट्स बघा. प्रोटेक्टेड मेंबर्स आर ऍक्सेसिबल ओनली इनसाइड द क्लास. म्हणजेच नॉट ऍक्सेसिबल आउटसाइड द क्लास. जसं प्रायव्हेटचं आहे तसंच. पण प्रोटेक्टेड मेंबर्स आर इनहेरिटेड. प्रायव्हेट मेंबर्स आर नॉट इनहेरिटेड. तर ज्या वेळेला इनहेरिटन्स होतं त्यावेळेला प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेडचा डिफरन्स मॅटर करतो. नाहीतर हे दोघं ऍक्सेस स्पेसिफायर सारखंच काम करतात ज्या वेळेला इनहेरिटन्स नाही. लक्षात येतंय? तो दिस इज इट फॉर टुडे. आपण थिओरॉटिकली आज क्लासचा सिंटॅक्स स्टडी केलेला आहे. उद्या आपण ऑब्जेक्टचा सिंटॅक्स आणि आपला पहिला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम उद्याच्या लेक्चर मध्ये बघणार आहे. ठीक आहे? थँक्यू. गुड बाय.